मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण येथील कार्यक्रमासाठी आज दिनांक 26 ऑक्टोबर रोजी अकलूज बस आगाराच्या 20 गाड्या अचानक पाठवण्यात आल्या. त्यामुळे अकलूज बस स्थानकात गाड्यांची कमतरता निर्माण झाली. प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. ज्यांनी आरक्षण केले होते ते बस येण्याची वाट पाहत बसून राहिले होते. गाड्याविना प्रवाशांची गर्दी, प्रवाशांच्या चौकशांमुळे भांडावून गेलेले कर्मचारी, असा सगळीकडे गोंधळात गोंधळ सुरू होता. गर्दीने त्रासलेले कंडक्टर अतिशय उर्मटपणे प्रवाशांशी बोलत होते. शासन आपल्या दारी आणि प्रवासी बोंबमारी, असा सगळा कारभार सुरू होता. वाहतूक अधिकारी सोलवणकर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, वाहतूक निरीक्षक सोनवलकर. एवढा गोंधळ कशामुळे चालू आहे बस स्टँड मध्ये? काल दुपारनंतर अचानक आम्हाला 20 गाड्या फलटणला देण्याचा निरोप आला. कोणाकडून? सीसी म्हणजे डिव्हिजन ऑफिसवरून. फलटणला आता 20 गाड्या गेलेल्या आहेत आमच्या सकाळी. त्या गाड्या आल्यानंतर एक 4-5 नंतर सुरळीत होईल सगळं. 4 गाड्यांचं शॉर्टेज आहे आता सध्या डेपोट. कशासाठी गेल्या गाड्या? मुख्यमंत्र्यांचा काही कार्यक्रम आहे फलटण मध्ये. आता गाड्या कमतरता असल्यामुळे गाड्या कमी आहेत आपल्याकडे. आता डेपोत गाडी एकही शिल्लक नाही. प्रवाशांचं काय बुकिंग केलेले? करतो व्यवस्था. आता काय येईल गाड्या, असं पाठवतो गाड्या. काही महिन्यांपूर्वी अकलूज बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बस स्थानक पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कार मिळेपर्यंत बस स्थानकाची सतत स्वच्छता ठेवली जात होती. बस स्थानक सुंदर दिसावे यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना यांनी मदतही केली होती. पुरस्कार मिळून गेल्यानंतर आज अकलूज बस स्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे. स्थानक परिसरात निर्माण केलेल्या बागेची कचरा कुंडी झाली. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गुटखा, पान, तंबाखू खाऊन थुंकल्यामुळे सगळे फलाट लाल झाले आहेत. पाणी पिण्याच्या ठिकाणी नळच नाहीत. पुरस्कार मिळून गेल्यानंतर आपली जबाबदारी संपली असा बहुतेक बस स्थानकातील अधिकाऱ्यांचा समज झालेला असावा. स्थानकाकडे कोणाचेच लक्ष नाही. संध्याकाळी 7 नंतर बस स्थानक ओस पडलेले असते. रात्री येथे दारू पिण्यापासून ते पुढील अनेक उद्योग चालतात. बस स्थानकाचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे बस स्थानकाची एकच बाजू सध्या वापरात येते. यामुळे वाहक व प्रवाशांची खूप गैरसोय होते. अकलूज बस स्थानकाकडून पुणे मुंबई रूटचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे अकलूज शहरातून सुमारे 40 खाजगी गाड्या पुण्याला प्रवासी वाहतूक करतात. 350 रुपये प्रति प्रवासी दर आकारला जात होता. सध्या दिवाळी सणाच्या काळात 500 रुपये प्रति प्रवासी दर घेतला जातोय. बस स्थानकात येऊन हे खाजगी प्रवासी वाहतूक करणारे प्रवासी घेऊन जात आहेत. अनेक ट्रॅव्हल्सही मुंबईसाठी जोमाने वाहतूक करत आहेत. अस्वच्छ, खडखड आवाज करणाऱ्या आणि लिमिटेड वेगाने पळणाऱ्या बस प्रवाशांना आपल्याकडे खेचून घेऊ शकत नाहीत. पुरस्कारापुरते बस स्थानक स्वच्छ ठेवून शासनाची फसवणूक करणाऱ्या या अकलूज बस स्थानकाचा पुरस्कार शासनाने काढून घ्यावा, अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.